विदर्भातील भाजपसह काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। दोन्ही सेना आणि राष्ट्रवादीसाठी ही अस्तित्वाची लढाई आहे। नागपूर आणि चंद्रपूरमध्ये भाजप विरुद्ध काँग्रेस अशी थेट लढत पाहायला मिळते। अमरावती आणि अकोल्यामध्ये चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे। तर अनेक वरिष्ठांची नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। नागपूर आणि चंद्रपूरमध्ये भाजप विरुद्ध काँग्रेस अशी थेट लढत पाहायला मिळते, तर अकोल्यात चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे। अमरावतीतही चौरंगी लढत असेल। तर अनेक वरिष्ठांच्या प्रतिष्ठा पणाला लागलेल्या आहे। विदर्भात आधी काँग्रेसची पकड मजबूत होती, मात्र काही वर्षांपासून भाजपनं विदर्भात आपलं प्रस्थ तयार केलेलं आहे आणि आता हे दोन्ही पक्ष आमने सामने ठाकलेले आहे। अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी तेजस मोहतुरे यांच्याकडून। तेजस, काय एकूणच विदर्भाचं चित्र आहे? कशा असतील या निवडणुका भाजप आणि काँग्रेससाठी? नक्कीच आपण जर बघितलं असेल तर सुरुवातीपासून जे आहे महानगरपालिका निवडणूक हे विदर्भासाठी अत्यंत प्रतिष्ठेची बनली होती आणि यासाठी जर बघितलं असेल तर दोन्ही सेना आणि राष्ट्रवादीची अस्तित्वाची जी लढाई असणार आहे। नागपूर असेल, चंद्रपूर असेल आणि अकोला असेल, अमरावती असेल, या ठिकाणी जर बघितलं असेल तर निवडणूक जी आहे ते संपूर्ण निवडणुकीत जर बघितलं असेल तर सुरुवातीपासून जी आहे मोठी बंडखोरी पाहायला मिळाली। नागपूर चंद्रपूरमध्ये भाजप विरुद्ध काँग्रेस ही थेट लढत होणार आहे, तर अमरावती असेल, अकोला असेल यामध्ये जर बघितलं असेल तर चौरंगी लढत असणार आहे। प्रमुख सामना हा भाजप पुढे काँग्रेस अन्य पक्षाच्या असणार आहे। त्यामुळे जर बघितलं असेल तर विदर्भात चारही महानगरपालिका क्षेत्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सर्व पक्षीय दिग्गज प्रचार सभा ज्याला काँग्रेस यामध्ये जर बघितलं असेल मागे राहिली नाही। त्यामुळे येत्या 16 तारखेला महानगरपालिकेवर कोणाचा झेंडा फडकतो हे सुद्धा पाहणं महत्त्वाचे असणार आहे। अगदीच तेजस, विदर्भातला एक महत्त्वाचा मतदारसंघ घ्यायचा म्हटलं तर चंद्रपूर आणि चंद्रपुरातील भाजप विरुद्ध भाजप हा वाद समोर आला होता आणि त्यानंतर काँग्रेसकडूनही विजय वडेट्टीवाराकडूनही यावर खूप टीका झाली होती। त्यामुळे कुठेतरी तो फायदा काँग्रेसला होऊ शकतो का, की भाजपनं आपल्या अंतर्गत सर्व वादांवर पडदा टाकलेला आहे? नक्की आपण जर बघितलं असेल तर सुरुवातीपासून जे भाजपच्या जे आहे ते अंतर्गत चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये पाहायला मिळालं होतं आणि यानिमित्त बघितलं असेल तर सुधीर मुनगंटीवार असतील, किशोर जोरगेवार असतील यांची खडजंगी सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रातील राजकारणाला पाहायला मिळाली। एकूणच या संपूर्ण संदर्भात जर बघितलं असेल तर चंद्रशेखर बावनकुळे असेल आणि ज्या दिवशीपासून प्रचार सभा सुरू झाली तेव्हापासून जे आहे ते देवेंद्र फडणवीस यांनी पहिला जो रोड शो आहे तो चंद्रपुरात घेतला होता। त्यामुळे तिथली जे काही राजकीय जे तालमेल होतं बिघडलेलं होतं ते तालमेल सुधारण्याचं काम जे आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात करण्यात आलं। या संपूर्ण संदर्भात जर बघितलं असेल तर या काँग्रेसनं सुद्धा जे आहे गौतमी पाटील यांना स्टार प्रचारक म्हणून उतरवलं होतं। काँग्रेसनं सुद्धा जे आहे त्या ठिकाणी जे आहे ते चांगली बॅटिंग करायला सुरुवात केली होती। त्यामुळे चंद्रपूर महानगरपालिकेवर कोणाचा झेंडा फडकतो हे येत्या 16 तारखेलाच कळणार आहे। जी तेजस, अधिक अपडेट तुमच्याकडनं या संदर्भात घेत राहू। तुर्तास धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।